नमस्कार. या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर बघा, सीटेटसाठी जर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं असेल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये जर तुमच्याकडून काही चुका झालेल्या असतील, काही मिस्टेक असतील आणि या जर मिस्टेक तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील किंवा समजा एखाद्याला भाषा विषयामध्ये काही बदल करायचा असेल किंवा पेपर एक तुम्ही फॉर्म फिलअप केलाय आणि जर तुम्हाला दोन्ही पेपर द्यायचे असतील आणि याच्यामध्ये तुम्हाला जर बदल करायचे असतील, तर हे बदल करण्यासाठीची सुविधा ही सीटेटच्या वेबसाईटला तुम्ही लॉग इन करून ती दुरुस्ती करू शकता. तो जो बदल करायचा असेल तो बदल करू शकता. तर थोडक्यात या ठिकाणची माहिती आपण समजून घेऊया की तुम्ही बदल हे कशा प्रकारे करू शकता. तर हा जर बदल तुम्हाला करायचा असेल तर हा बदल तुम्ही आजपासून म्हणजे कालपासून सुरू झालाय, परंतु 18 तारखेपर्यंत हा बदल करता येईल. आता बऱ्याच जणांना या ठिकाणी ही माहिती होत नाही, त्यामुळे बरेच जण नावामध्ये मिस्टेक करतात, नावामध्ये चुका होतात आणि मग तुम्हाला नंतर सर्टिफिकेट येताना अडचणी येतात. त्याच्यामुळे तुम्हाला जो काय बदल करायचा असेल योग्य तो बदल तुम्ही या 18 तारखेच्या आतमध्ये करून घ्या. तर याच्यासाठी बघा, तुम्हाला वेबसाईटला आल्यानंतर करेक्शन विंडो सीटेट सप्टेंबर 26 हा ऑप्शन दिसेल. याच्यावरती जाऊन तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. आता याच्यामध्ये बदल तुम्हाला काय काय करता येतो, तर सगळे बदल तुम्हाला करता येतात. तुमचं समजा नाव वगैरे असेल, तुमच्या ठिकाणी म्हणजे अभ्यासक्रम किंवा आपण काय म्हणूया की तुमचे जे विषय असतील म्हणजे भाषा विषय, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी बदल करायचा असेल तर हे बदल तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्या नावामध्ये बघा, बऱ्याच जणांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक होते किंवा बरेच जण काय करतात, जे नाव पूर्ण टाकायचं असतं, जे नेमच्या ठिकाणी नाव पूर्ण टाकायचं असतं त्या ठिकाणी फक्त स्वतःचं नाव टाकतात. स्वतःचं नाव तुम्ही टाकलं तर ते या ठिकाणी पुन्हा तुम्हाला अडचणी येतात डिजिलॉकरला सर्टिफिकेट येण्यामध्ये. तसेच बऱ्याच महिलांच्या बाबतीमध्ये तुम्ही 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे पण नाव टाकलं असेल आणि आधार कार्डवरचं नाव वेगळं असेल, तर आधार कार्डवरती तुमचं पूर्ण नाव जे आहे तर त्या नावाप्रमाणे तुम्ही बदल करून घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे डिजिलॉकरला सर्टिफिकेट येण्यामध्ये अडचण येणार नाही. जर तुम्हाला भाषा मराठी पहिली भाषा, दुसरी हिंदी किंवा पहिली हिंदी दुसरी मराठी ठेवायची असेल किंवा इंग्रजी ठेवायची असेल तर तोही बदल तुम्ही करू शकता. तुमचा विषय बदललेला असेल, बदलायचा असेल किंवा तुम्ही फक्त पेपर 1चाच फॉर्म भरला, तुम्हाला पेपर 1 आणि 2 बोथ पेपरचा फॉर्म फिलअप करायचा आहे, तर त्याच्यामध्येही तुम्हाला बदल करता येईल. तर हे सगळे बदल करण्यासाठी तुम्हाला लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर बघा, या ठिकाणी काय करायचं, तुम्ही ऍप्लिकेशन स्टेटस तुमचं दिसेल, तर या ठिकाणी यायचंय. तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुम्ही इथं बदल करू शकता. याच्यावरती क्लिक करा. प्रॉपर या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे. कॉन्टॅक्ट डिटेल्सचा ऑप्शन असेल, त्यानंतर पर्सनल डिटेल्स असेल, अप्लाय फॉर डिटेल्स म्हणजे इथं तुमचा पेपर 1 किंवा पेपर दुसरा किंवा या ठिकाणी तुम्हाला भाषा बदलायची असेल, क्वालिफिकेशनची माहिती किंवा तुमचा फोटो सिग्नेचर वगैरे चुकीच्या तुम्ही अपलोड केले असतील, याच्यावरती प्रॉपर क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर त्या माहितीमध्ये बदल करा. त्या माहितीमध्ये तुम्हाला जो बदल करायचा तो बदल करा आणि माहिती सेव्ह करा. माहिती मात्र लक्षात ठेवायची, तुम्हाला प्रॉपर सेव्ह करायची आहे. तुम्ही बदल केला आणि माहिती डायरेक्टली तुम्ही सबमिट केलं तर तुमचा जो फॉर्म आहे, जो बदल आहे तो बदल तिथं सेव्ह होत नाही. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म समजा कॉन्टॅक्ट डिटेल्सचा हा फॉर्म तुम्ही ओपन केला आणि याच्यामध्ये तुम्ही नावामध्ये बदल केला. तुमच्या नावामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स हा फॉर्म ओपन करावा लागेल. तुम्ही नावामध्ये तिथं बदल केला, नाव पूर्ण टाकलं, जे काय करायचं असेल ते केलं आणि खाली तुम्हाला सेव्ह हा ऑप्शन आहे, त्या सेव्ह ऑप्शन वरती जायचे, तो फॉर्म सेव्ह करायचा आणि नंतर तुम्ही फायनल सबमिट करायचं आहे. लक्षात ठेवा, याच्यामध्ये बदल केल्यानंतर तुम्हाला फायनल सबमिशन करायचंच आहे. जो काय तुम्ही बदल करणार ते प्रत्येक फॉर्म सेव्ह करा आणि सगळ्यात शेवटी फायनल सबमिट करायचं आहे. जर तुम्ही फायनल सबमिट केलं नाही तर मग अडचण येते. हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जे करेक्शन करायचं असेल, ज्या ठिकाणी करेक्शन करायचं असेल ते करेक्शन करा, ते फॉर्म सेव्ह करा आणि त्याच्यानंतर फायनल सबमिट करायचं आहे. फायनल सबमिट करायला विसरू नका. आणि हा जो काय तुम्हाला बदल असेल तो बदल फक्त आणि फक्त 18 तारखेपर्यंतच करता येईल. एकदाच बदल करता येतो. त्यामुळे जो बदल तुम्हाला करायचा असेल ते बदल करण्यापूर्वी सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि त्यानंतर फायनल सबमिट करा. कारण एकदा का तुम्ही फायनल सबमिट केलं नंतर तुम्हाला दुरुस्ती परत करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवा, आत्ताच करेक्शन करता येतं. परत तुम्ही एकदा परीक्षा झाली, निकाल लागला, परत कोणत्याही प्रकारचा बदल तुम्हाला करता येत नाही. 18 तारखेपर्यंतच तुम्हाला जो बदल आहे तो बदल करता येईल. तर अशा पद्धतीने ऍप्लिकेशन म्हणजे सीटेटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये करेक्शन करण्यासाठी विंडो ओपन झालेली आहे. थोडक्यात तुम्हाला मी माहिती दिली की कशा प्रकारे तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे बदल करू शकता. तर हे करेक्शन तुम्ही स्वतः करून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घ्या आणि लक्षात ठेवा, करेक्शन करत असताना व्यवस्थित करा. सगळी माहिती प्रॉपर आहे का, नाव टाकत असताना वर जे नाव आहे ते पूर्ण टाकले का ते बघायचं. तुमच्या म्हणजे पूर्ण म्हणजे लक्षात घ्या, तुमचं स्वतःच, वडिलांचं किंवा पतीचं आणि शेवटी आडनाव हे पूर्ण पहिल्या वरच्या कॉलम मध्ये आलं पाहिजे. वडिलांच्या नावामध्ये जो खालचा कॉलम आहे त्याच्यामध्ये वडिलांचं पूर्ण नाव टाकून द्या आणि खाली आईचं नाव टाका.
तर अशा प्रकारे तुमचं नावामध्ये बऱ्याच जणांच्या चुका होतात. तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का, तुमचे विषय बरोबर आहेत का, पेपर पहिला पेपर दुसरा आणि भाषा तुम्हाला ज्या घ्यायच्या त्या आहेत का ते बघा आणि फॉर्म तुमचा पास सबमिट करा. तसेच जर तुम्हाला सीटेट साठी बॅच जॉईन करायची असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तर बॅच सुरू आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड यासाठी रायझिंग टीचर नावाचं ऍप्लिकेशन घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल. तुम्ही तिथून पण बॅच जॉईन करू शकता. रेकॉर्डेड लाईव्ह प्लस तुम्हाला टेस्ट सीरीज सुद्धा त्या बॅच मध्ये पण अवेलेबल असतील. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.